स्वामी समर्थ आपल्या भक्तांची परीक्षा का घेतात, तर या टॉपिकवर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार मंडळी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल श्री स्वामी समर्थ. तर कधी कधी आपण स्वामींना मनापासून प्रार्थना करतो, स्वामी माझी ही अडचण दूर करा. पण प्रार्थना करूनही अडचण कमी होत नाही, उलट परिस्थिती आणखीन कठीण होते. तेव्हा मनात एकच प्रश्न येतो, स्वामी माझ्यासोबत असताना माझ्याच आयुष्यात एवढं का घडतंय. पण कदाचित आपल्याला वाटतं तशी ही शिक्षा नसते. कधी कधी ती आपल्या श्रद्धेची, संयमाची आणि धैर्याची परीक्षा असते. स्वामी समर्थाच्या भक्तीमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण स्वामींकडे फक्त सुख मागण्यासाठी जाऊ नये. कारण आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जाते. कधी एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर जाते, कधी एखादं काम वारंवार अडकतं, कधी कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही आणि आपण म्हणतो, स्वामी माझ्यासोबत असं का. पण त्या क्षणी स्वतःला एक प्रश्न विचारा, कदाचित स्वामी मला थांबवत नाहीत, तर ते मला काहीतरी संकेत देतायत का. कारण प्रत्येक बंद झालेला दरवाजा म्हणजे शेवट नसतो. कधी कधी तो आपल्याला चुकीच्या मार्गापासून दूर ठेवणारा इशारा असतो. आपण स्वामींकडे एखादी गोष्ट मागतो आणि ती लगेच मिळाली नाही म्हणून आपण निराश होतो. पण लक्षात ठेवा, आपल्याला काय हवं आहे हे आपल्याला माहित असतं, पण आपल्यासाठी योग्य काय आहे हे स्वामी जाणतात. म्हणूनच काही वेळा उत्तर उशिरा मिळतं, काही वेळा हो ऐवजी थांब असं मिळतं, आणि काही वेळा तर आपल्याला वाटतं की स्वामी आपलं ऐकतच नाहीत. पण श्रद्धा तिथेच खरी ठरते. जेव्हा परिस्थिती आपल्या मनासारखी नसते तरीही आपण म्हणतो, स्वामी माझ्यावर तुमची कृपा असू द्या. म्हणून जर सध्या तुमच्या आयुष्यात कठीण काळ सुरू असेल तर लगेच असं समजू नका की स्वामी तुमच्यापासून दूर गेलेत. कदाचित तुमचं आयुष्य एका नवीन वळणावर येत असेल. फक्त घाई करू नका, मन खचू देऊ नका आणि श्रद्धा सोडू नका. कारण अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी स्वामीच्या नावाने मनाला मिळणारी ताकद त्याहूनही मोठी असते. आज तुमच्या आयुष्यात काही कठीण चालू असेल तर मनापासून एकदा म्हणा, स्वामी समर्थ मला परिस्थिती बदलण्याची शक्ती द्या आणि जी परिस्थिती माझ्या हातात नाही ती स्वीकारण्याची बुद्धी द्या. कदाचित आज तुमच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नसेलही, पण विश्वास ठेवा, योग्य वेळ आली की अनेक गोष्टींचा अर्थ स्वतः समजतो. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हीही स्वामींची भक्त असाल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा श्री स्वामी समर्थ, आणि पुढचा कोणता टॉपिक तुम्हाला हवाय तो टॉपिक किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा. त्यावरती मी फुल व्हिडिओ बनवून तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.